जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळतील। 1 कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। शेतकरी बांधवांनो, जरा हातातलं काम तुम्ही थांबवा आणि इकडे लक्ष द्या, कारण आजची बातमी तुम्ही जर अर्धवट ऐकून सोडून दिली तर उद्या सकाळी कुणीतरी तुम्हाला मोबाईल दाखवेल आणि म्हणेल माझ्या खात्यात पैसे पडले, आणि तेव्हा तुमच्या मनात एकच विचार घोळत राहील की ही माहिती मला कालच कळली असती तर माझंही काम वेळेत झालं असतं। हो मित्रांनो, आजचा विषय फक्त पैशांचा नाही, आजचा विषय तुमच्या बँक खात्याचा, शेतात झालेल्या नुकसानीचा, घरात थांबलेल्या खर्चाचा आणि पुढच्या हंगामाच्या आशेचा ठरणार आहे। राज्यभरात पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेच्या पैशांबद्दल अतिशय मोठी हालचाल सुरू झालेली आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा होण्याची प्रक्रिया पुढे सरकत असल्याचं सांगण्यात आलंय। पण थांबा, आनंदाच्या बातमी मागे एक मोठा इशारा सुद्धा लपलेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची तपासणी वेळेत पूर्ण केली आहे त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज अचानक चमकू शकतो। पण ज्यांनी अजून सुद्धा उद्या करू, परवा बघू असं म्हणत काम पुढे ढकललं, त्यांची मंजूर रक्कम सुद्धा खात्याच्या दारात अडकू शकते। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही मध्येच बंद करू नका, कारण पुढच्या काही मिनिटात 14 जिल्ह्यांची यादी, पात्र शेतकऱ्यांची संख्या, तालुक्यांची नावं, नुकसान भरपाईची रक्कम आणि खात्यात येणारे पैशाबद्दल करावी लागणारी 2 अत्यावश्यक कामं तुम्हाला समजणार आहेत। शेतकरी बांधवांनो, कुणी बाजरी लावलेली आहे, कुणी सूर्यफूल लावलंय, कुणाच्या वावरात मूग तयार झालंय, तर कुणी गहू आणि तीळ पेरून ठेवलेला आहे, कुणाचा ऊस पाण्याअभावी करपतोय, कुणाची द्राक्षाची बाग रोगाच्या फटक्यात सापडली आहे, तर कुणाच्या डाळिंबाला बाजार भावानं खाली खेचलेला आहे। आभाळ वेळेत बरसत नाही, बरसलं तर कधी मुसळधार कोसळतं, बाजारात माल गेला की भाव तोंडावर आपटतो, खतवाल्याची उधारी वाटते, बियाण्यांचे पैसे थकतात, मजुरांची देणी राहतात आणि घरात मुलांच्या शिक्षणापासून औषधांपर्यंत प्रत्येक खर्च दार ठोठावत राहतो। शेवटी शेतकरी काय करतो? दिवसभर शेतात राबतो आणि रात्री मोबाईल हातात धरून बँकेचा एक मेसेज येण्याची वाट बघतो। त्यामुळेच आजची माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी सोन्याच्या कणा इतकी महत्त्वाची आहे। आता समोर येणाऱ्या माहितीनुसार डीबीटीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम टप्प्याटप्प्याने पाठवण्याची तयारी पुढे सरकते। काही पात्र लाभार्थ्यांना 12,800, काहींना 29,400 पर्यंत पीक विमा मिळू शकतो, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगत आहे। त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता सुद्धा कधी खात्यात पडणार याकडे सुद्धा अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत। 2 हप्ते एकत्र जमा झाले तर शेतकऱ्याच्या हातात 4,000 रुपये येऊ शकतात। हा प्रश्न गावच्या पारापासून तर बाजार समितीपर्यंत विचारला जात आहे, पण खरी गोष्ट अजून यामध्ये लपलेली आहे। पैसे आज रात्री येणार, उद्या सकाळी मेसेज चमकणार का, की पुढच्या 3 दिवसात पहिल्या टप्प्याची रक्कम खात्यात उतरणार, तर नमो शेतकरी योजनेची अपडेट पुढच्या 7 ते 8 दिवसात येणार का? शेतकरी बांधवांनो, अशा वेळी माहिती वेळेवर मिळालेला शेतकरीच 2 पावलं पुढे राहतो, ज्याचा आधार बँकेशी जोडलेला आहे, खातं सक्रिय आहे, मोबाईल नंबर अपडेट आहे आणि ई-केवायसी पूर्ण आहे। त्याच्यासाठी पैशांचा रस्ता सरळ होऊ शकतो। पण एखादा अंक चुकीचा असेल, नावात फरक असेल किंवा आधार सेटिंग बंद निघालं तर मंजुरी असून सुद्धा पैसा खात्यात पोहोचायला उशीर लागू शकतो। आता लक्ष देऊ नये का? कारण पैशांचं वाटप सर्वात आधी 14 जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे। आता या 14 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा यादीत निघाला तर खात्यावर कोणत्याही क्षणी डीबीटीचा मेसेज येण्याची शक्यता वाढू शकते। पण फक्त जिल्ह्याचं नाव यादीत असून भागणार नाही, तुमचं नाव पात्रता यादीत आहे का, खातं पूर्णपणे व्यवस्थित असणं सुद्धा तितकंच गरजेचं ठरेल। आता या बदललेल्या यादीत पहिला जिल्हा ठरतो तो नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पीक विमा नुकसान भरपाईच्या हालचालीबद्दल मोठी चर्चा सुरू झाली। विशेष करून हदगाव तालुका, मुखेड तालुका आणि लोहा तालुका या भागातील शेतकरी बँक खात्यावरील प्रत्येक मेसेजकडे लक्ष लावून बसलेले आहेत। या पट्ट्यात हळद, बाजरी, सूर्यफूल आणि मूग या पिकांना अवकाळी वातावरण, पावसाचा खंड आणि रोगराईचा फटका बसल्याचं अनेक शेतकरी सांगतात। कुणाचं पीक अर्ध्यावर थांबलं, कुणाचा उत्पादन खर्च निघाला नाही, तर कुणी सावकाराकडून आणलेले पैसे परत करण्याची तारीख पुढे ढकलली। पात्र यादीत नाव निघाल्यास काही शेतकऱ्यांना 15,800 तर काहींना 22,300, तर ज्यांचं गंभीर नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना 28,000 पर्यंत रक्कम मिळू शकते। तर शेतकरी बांधवांनो, रक्कम कितीही मंजूर झाली तरी आधार बँक जोडणी जर बंद निघाली तर मोबाईल शांतच राहू शकतो। त्यामुळे आजच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या, उद्या दुसऱ्याच्या मेसेज नंतर धावपळ करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते। आता दुसरा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा दिलासा देणारी बातमी पुढे आली। समोर येणाऱ्या माहितीनुसार 41,760 शेतकऱ्यांच्या खात्यावर
अंदाजे 56 कोटी 80 लाख इतकी नुकसान भरपाईची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून जमा होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. आता लक्षात घ्या मंडळी, 56 कोटी 80 लाख हा फक्त कागदावरचा आकडा नाही. या रकमेत कुणाच्या खतवाल्याची जुनी वही मिटणार आहे, कुणी मुलीच्या कॉलेजची फी भरणार आहे, कुणाच्या घरात औषधे येतील, तर कुणाला पुढच्या पेरणीसाठी पुन्हा बियाणं विकत घेण्याची हिंमत मिळेल. विशेष करून मेहकर तालुका, खामगाव आणि चिखली तालुका या भागातील शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार सीडिंगची स्थिती ताबडतोब तपासून घ्यावी. आता या भागात ज्वारी, तीळ, गहू आणि डाळिंब या पिकांच्या नुकसानीची चर्चा मोठ्या प्रमाणावर ऐकू येते. पण लक्षात ठेवा, सरकारकडून पैसा सुटला आणि तुमचं खातं काही टेक्निकल कारणामुळे अडकलं तर नंतर बँक, सेवा केंद्र आणि कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागू शकतात. म्हणून पैशांची वाट पाहण्याआधी कागदपत्रांचा रस्ता तुम्ही मोकळा करून ठेवा. आता तिसरा महत्त्वाचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईबद्दल पडद्यामागं मोठी हालचाल सुरू झालेली आहे. या जिल्ह्यातील जवळपास 24,630 शेतकऱ्यांच्या खात्यावर 23 कोटी 90 लाख रुपये जमा होऊ शकतात. या जिल्ह्यातील कळमनुरी तालुका, वसमत तालुका आणि औंढा नागनाथ तालुका या भागात सूर्यफूल, बाजरी, मूग, हळद आणि तीळ पिकांच्या नुकसानीचा आवाज सातत्याने उठतोय. कुणाच्या शेतात पाणी साचून मुळं कुजली, कुणाचं पीक उन्हाच्या तडाख्याने जमिनीवर आलं, तर कुणाचा माल बाजारात पोहोचण्याआधीच दर्जा घसरला. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मेसेजची वाट बघत बसण्याऐवजी बँकेचं पासबुक, आधार कार्ड आणि नोंद झालेल्या मोबाईल नंबरवर एकदा खात्याची स्थिती तपासून घ्यावी. कारण वेळ निघून गेल्यावर केलेली धावपळ अनेकदा फक्त थकवा देऊन जाते. आता चौथा जिल्हा आहे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांमध्ये पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही रकमा मिळण्याबद्दल उत्सुकता वाढलेली आहे. आता या जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर आणि रिसोड तालुका या भागातील गावांमध्ये सध्या एकच चर्चा रंगत आहे, यादीत आपलं नाव निघणार का? आता या परिसरात गहू, सूर्यफूल, तीळ, बाजरी आणि डाळिंब या पिकांना बसलेल्या फटक्याबद्दल शेतकरी वारंवार आवाज उठवत आहेत. आता काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 13,900 रुपयांपासून 28,000 पर्यंत पीक विम्याची रक्कम मिळू शकते. पण इथे 3 कुलूप उघडी असली पाहिजे. पहिलं कुलूप आहे ई-केवायसी पूर्ण असलं पाहिजे, दुसरं आहे आधार बँक लिंक सक्रिय असलं पाहिजे आणि तिसरं आहे बँकेचं खातं व्यवहारासाठी ऍक्टिव्ह पाहिजे. या तिन्हीपैकी एक जरी बंद निघालं तर पैशांचा मेसेज तुमच्या गावातील शेजाऱ्याच्या मोबाईलवर दिसेल, पण तुमच्या स्क्रीनवर शांतता राहू शकते. म्हणून मंडळी, दुसऱ्याच्या खात्यात पैसे पडलेले पाहून स्वतःच्या अपूर्ण कामाची आठवण होण्यापेक्षा आजच तुम्ही दुरुस्ती करणं लाख पटींनी चांगलं ठरेल. आता पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा अपडेट फार महत्त्वाची आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, कळंब आणि उमरगा तालुक्यातील शेतकरी पीक विम्याच्या रकमेची वाट बघत आहे. आता पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार याकडे त्यांचं रात्रंदिवस लक्ष लागलेलं आहे. आता या भागामध्ये बाजरी, गहू, सूर्यफूल, ऊस आणि तीळ पिकांच्या नुकसानीमुळे अनेक कुटुंबांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं. कुणी खतं उधारीवर आणली, कुणी पेरणीसाठी दागिना गहाण ठेवला, तर कुणी ट्रॅक्टरचं भाडं देण्यासाठी बाजारात माल कमी भावात विकला. आता पुढे आलेल्या चर्चेनुसार 30,480 शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 37 कोटी 60 लाख नुकसान भरपाई जमा होऊ शकते. ही रक्कम वेळेत हातात आली तर पुढच्या हंगामासाठी बियाणं, मशागत, खतं आणि मजुरीचं नियोजन पुन्हा उभं राहू शकतं. पण कागदपत्र अपूर्ण राहिली तर मदतीचा हात पुढे येऊन सुद्धा पकडता येणार नाही. आता पुढचा जिल्हा आहे महत्वाचा जिल्हा सांगली जिल्हा. आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा नुकसान भरपाईची चर्चा सध्या चांगलीच तापत आहे. या जिल्ह्यातील जत तालुका, कवठे महाकाळ तालुका आणि तासगाव तालुका या भागातील शेतकऱ्यांनी आपली कागदपत्र पुन्हा एकदा तपासून घेणं गरजेचं ठरेल. आता या पट्ट्यात द्राक्ष, ऊस, बाजरी, भुईमूग आणि डाळिंब या पिकांवर बदलत्या हवामानाचा जोरदार फटका बसल्याचं शेतकरी सांगतायत. कुठे पाण्याची कमतरता, कुठे अवकाळी पाऊस, तर कुठे रोगराई, तर कुठे बाजारभावाच्या घसरणीनं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड मोडलंय. काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बाग वाचवण्यासाठी औषधांच्या 4 फवारण्या केल्या, कुणी ऊसासाठी टँकरचं पाणी विकत घेतलं, तर कुणाचा भुईमूग हातात येण्याआधीच जमिनीत खराब झाला. आता या भागातील पात्र शेतकऱ्यांसाठी काही रकमा चर्चेत आलेल्या आहेत. काहींना 18,200, काहींना 21,700. जर नुकसान जास्त झालं असेल तर 28,000 रुपयापर्यंत पीक विम्याची मदत मिळू शकते. अशी बदललेली चर्चा पुढे सरकत आहे. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशांची रक्कम मोठी असली तरी खात्यातील नाव, आधारवरील नाव जुळत नाही तर पैसा वाटेतच थांबू शकतो. म्हणून गावात कुणाचा मेसेज आल्यानंतर घाईनं बँकेकडे धावू नका. आजच बँक खात्याची स्थिती, आधार सीडिंग आणि मोबाईल नंबर तपासून ठेवा.
आता यानंतरचा 7वा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्हा म्हटलं की जंगल, उन्हाचा तडाखा आणि निसर्गाच्या लहरीपणाशी लढणारा शेतकरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. या भागातील अनेक शेतकऱ्यांचं जगणं धान, तूर, हरभरा, तीळ आणि भाजीपाला या पिकांवर चालतं. आता या जिल्ह्यातील वरोरा, राजुरा आणि मूल तालुका या भागातील पात्र शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्याबद्दल अत्यंत मोठी हालचाल सुरू झालेली आहे. या जिल्ह्यातील 47,305 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 61,40,00,000 इतकी रक्कम डीबीटीच्या माध्यमातून पाठवली जाऊ शकते, अशी चर्चा रंगत आहे. तर मंडळी, जरा या आकड्याकडे नीट बघा. 61,40,00,000 म्हणजे फक्त सरकारी फाईलमधील संख्या नाही. या रकमेच्या मागे हजारो शेतकऱ्यांच्या डोळ्यात साठलेली चिंता लपलेली आहे. कुणाला शेतीचं वीज बिल भरायचंय, कुणाला ट्रॅक्टरचा हप्ता द्यायचा आहे, कुणाला मजुरांची उधारी मिटवायची आहे, तर कुणाला मुलाच्या उपचारासाठी पैशांची गरज भासते. जर तुमचं नाव या पात्रता यादीत निघालं आणि कागदपत्र तुमची जर व्यवस्थित राहिली तर मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज कोणतीही पूर्वसूचना न देता येऊ शकतो. पण आधारमध्ये नाव चुकीचं असं निघालं, खातं अनेक महिन्यांपासून बंद पडलेलं असलं किंवा डीबीटी दुसऱ्या खात्याला जोडलेली असेल तर शेजाऱ्याच्या मोबाईलवर आनंदाचा मेसेज येईल आणि तुम्हाला बँकेच्या दारात रांग लावावी लागेल. म्हणून ही माहिती बिलकुल हलक्यात घेऊ नका. पुढचा जिल्हा आहे मित्रांनो नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड आणि दिंडोरी तालुका या भागात पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा वाढलेली आहे. द्राक्ष, कांदा, गहू, मक्का आणि टोमॅटो या पिकांचा खर्च शेतकऱ्यांच्या हाताबाहेर जात आहे. खतं महाग झालेली आहेत, औषध महाग आहे, मजुरी महाग आहे आणि शेवटी बाजारभाव मात्र कवडीमोल. असं उलटं गणित शेतकऱ्याच्या वाट्याला वारंवार येत आहे. कांदा चाळीत चढतोय, टोमॅटो रस्त्यावर फेकावा लागतो आणि द्राक्षाला अवकाळी पावसानं तडे जातात आणि गव्हाचा खर्च निघेल की नाही याचं उत्तर हंगाम संपेपर्यंत मिळत नाही. अशा परिस्थितीत काही पात्र शेतकऱ्यांना 16,400 रुपयांपासून 26,800 रुपयांपर्यंत पीक विम्याची मदत मिळू शकते. शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांची यादी आता पूर्ण झालेली आहे, पण खरी अडचण पुढच्या टप्प्यात सुरू होत आहे. अनेक शेतकरी विचारतात, माझं खातं दुसऱ्या बँकेत असेल तर पैसे येतील का? राष्ट्रीयकृत बँक गरजेची आहे का? ग्रामीण बँकेत खातं असल्यास रक्कम अडकेल का? पोस्ट ऑफिस खात्यात डीबीटी येणार का? या सगळ्या प्रश्नांचं नीट उत्तर समजून घ्या. कुणाचं खातं पंजाब नॅशनल बँकेत आहे, कुणाचं कॅनरा बँकेत, कुणाचं खातं हे इंडियन बँकेत आहे, कुणाचं युको बँकेत, त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, त्याच पद्धतीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सुद्धा बहुतेकांचे खाते आहेत. पण बँकेचं नाव हा खरा मुद्दा ठरत नाही. खरा मुद्दा ठरतो तो म्हणजे तुमचं खातं डीबीटी साठी ऍक्टिव्ह आहे का? तुमचं आधार त्या खात्याशी जोडलेलं आहे का? NPCI मॅपिंग योग्य खात्यावर सक्रिय आहे का? मोबाईल नंबर खात्याला लिंक आहे? खात्यात मागील काही महिन्यात व्यवहार झाले आहेत का? खात्यावर कोणतीही KYC मर्यादा आहे का? जर या 5 प्रश्नांचं उत्तर होय असं असेल तर पैसे जमा होण्याचा मार्ग अगदी सोपा झालेला आहे. पण यातील एक जरी उत्तर नाही असं निघालं तर मंजूर पैसा खात्याच्या दारात पोहोचून सुद्धा परत जाऊ शकतो किंवा तांत्रिक कारणानं अडकू शकतो. आणि नेमक्या याच ठिकाणी अनेक शेतकरी मागे पडतात. गावात एकाला मेसेज आला की सगळे त्याच्याकडे धावतात. कुणी म्हणतो माझ्या खात्यात 19,200 पडले, दुसरा म्हणतो माझ्या मोबाईलवर 24,600 जमा झाल्याचा मेसेज आला. तिसरा शेतकरी आनंदानं सांगतो मला नमोचा 2,000चा हप्ता मिळाला. आणि ज्यांची KYC अपूर्ण तो हातात पासबुक घेऊन प्रत्येकाला एकच प्रश्न विचारत फिरतो, माझ्या खात्यात अजून का पैसे आले नाही? तर मंडळी, ही वेळ प्रश्न विचारत बसण्याची नाही, ही वेळ पैशांचा रस्ता मोकळा करायची आहे. आता नमो शेतकरी योजनेकडे वळूया. आता या योजनेच्या 9व्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढलेली आहे. त्याचबरोबर 10वा हप्ता कधी जाहीर होणार याची उत्सुकता देखील गावोगावी दिसत आहे. काही शेतकरी विचारतात, दोन्ही हप्ते एकाच वेळी येणार का? एक हप्ता आधी आणि दुसरा नंतर काय येत आहे? पीक विमा आणि नमोचे पैसे एकाच दिवशी पडणार का? अधिकृत घोषणा होईपर्यंत याचं ठाम उत्तर देता येणार नाही. पण 2 हप्ते एकत्र जमा झाले तर पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर 4,000 रुपये डायरेक्ट पोहोचू शकतात. शहरातल्या माणसाला 4,000ची रक्कम छोटीशी वाटेल, पण शेतकऱ्याच्या घरात या 4,000त 2 पोती खत येऊ शकतं. औषधांची फवारणी होऊ शकते, मुलांच्या शाळेची फी भरली जाऊ शकते किंवा आठवड्याभराचा घर खर्च चालू शकतो. शेतकऱ्याच्या हातात आलेला प्रत्येक रुपया फक्त खर्च होत नाही, तो पुढच्या हंगामाची आशा जिवंत ठेवतो. पेरणी, खतं, बियाणं, मजुरी, औषधं, फवारणी, डिझेल, वीज बिल, घर खर्च सगळं एकाच वेळी डोक्यावर कोसळतंय. म्हणून 4,000 लहान समजून दुर्लक्ष करू नका. पण हप्ता मिळवण्यासाठी पात्रता, KYC आणि आधार लिंकिंग पूर्ण असणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. आता लक्षात ठेवा, तुम्हाला आजच 2 कामं पूर्ण करायची आहेत.
पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ई केवायसी. तुमच्या गावात सीएससी सेंटर, आपलं सरकार सेवा केंद्र किंवा अधिकृत ई सेवा केंद्र असेल तर आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल घेऊन तिथे जा. ई केवायसी पूर्ण झाल्याचं फक्त तोंडी ऐकू नका. स्क्रीनवर तुमची स्थिती तपासा, तुम्ही त्यानंतर पावती घ्या आणि मोबाईलवर आलेला ओटीपी स्वतःच्या उपस्थितीमध्ये टाका. कुणालाही ओटीपी फोनवर सांगू नका. कुणी पैसे लगेच काढून देतो म्हणून बँक तपशील किंवा पिन मागितला तर एकदम अलर्ट व्हा. तर शेतकरी बांधवांनो, मदतीच्या नावाखाली फसवणूक करणारे लोक सुद्धा अशाच बातम्यांची वाट बघतात. ई केवायसी अपूर्ण निघाली तर ती त्याच दिवशी पूर्ण करायचा प्रयत्न करा. आधारवरील मोबाईल नंबर बंद असेल तर आधी आधार केंद्रात जाऊन क्रमांक अपडेट करा, कारण ई केवायसी शिवाय नमो शेतकरी योजनेचा हप्ता किंवा पीक विम्याशी संबंधित काही डीबीटीचे व्यवहार अडकण्याची शक्यता वाढते. दुसरं अत्यावश्यक काम म्हणजे आधार आणि बँक खातं लिंकिंग तपासणी. तुमचं आधार फक्त बँकेच्या कागदावर लिंक असणं पुरेसं ठरणार नाही. डीबीटीसाठी एनपीसीआय मॅपिंग कोणत्या खात्यावर सक्रिय आहे हे बँकेत स्पष्टपणे विचारा. अनेक शेतकऱ्यांची 2 किंवा 3 बँक खाती असतात. एका खात्यात पासबुक चालू, दुसऱ्या खात्यात आधार लिंक आणि डीबीटी तिसऱ्याच जुन्या खात्यावर मॅप झालेला निघतो. मग पैसा कुठे गेला हे शोधताना आठवडा निघून जातो. त्यामुळे बँकेत जाऊन सरळ विचारा, माझं आधार सीडिंग पूर्ण आहे का? एनपीसीआय डीबीटी मॅपिंग याच खात्यावर सक्रिय आहे का? खात्यावर कोणताही होल्ड किंवा केवायसीचा प्रतिबंध आहे का? नोंदणीकृत मोबाईल क्रमांक योग्य आहे का? ही माहिती लिहून घ्या किंवा पावती मागा. तुमचं खातं बंद असेल, निष्क्रिय असेल किंवा बऱ्याच काळापर्यंत व्यवहार झालेले नसतील तर छोटासा व्यवहार करून खातं सक्रिय करण्याबद्दल बँकेशी चर्चा करा. कारण पैसे जर येणार असतील आणि तुम्ही छोटीशी चूक जरी केलेली असेल तर ती डोंगरा एवढी अडचण तयार करू शकते. आजची सर्वात मोठी अपडेट पुन्हा लक्षात ठेवा. 14 जिल्हे, 8 बँका, पीक विम्याची बदललेली रक्कम, नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता, ई केवायसी, आधार बँक लिंकिंग, एनपीसीआय मॅपिंग आणि डीबीटी साठी सक्रिय खातं म्हणजे ऍक्टिव्ह खातं. या प्रत्येक गोष्टीची साखळी व्यवस्थितपणे जुळली तरच पैसा योग्य खात्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल. आजच तुमचं नाव तपासा, आजच आधार तपासा, आजच खातं तपासा, आजच तुमचा मोबाईल नंबर तपासा आणि शक्य असेल तर आजच ई केवायसी ची पावती सुद्धा हातात घ्या. आजची माहिती इथंच पूर्ण होते. लक्षात ठेवा, वेळेत केलेली तपासणी म्हणजे अडकणाऱ्या पैशांवर केलेली मात आहे. सावध राहा, कागदपत्र पूर्ण ठेवा आणि अधिकृत घोषणेकडे लक्ष द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल वर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.